नमस्कार मित्रांनो, भारत सरकारच्या रक्षा मंत्रालयाच्या अंतर्गत गट क पदांची परमनंट भरती केली जाणार आहे, ज्यासाठी 6 फेब्रुवारी 2025 ही तुमची अप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे। जर मित्रांनो तुमची 10वी 12वी किंवा पदवी झालेली आहे, तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे। 18,000 ते 92,300 प्रमाणे तुम्हाला या ठिकाणी पगार देखील देणार आहे। विविध संवर्गातील पद परमनंट पद्धतीने या ठिकाणी भरली जात आहे। मित्रांनो, यामध्ये कसं अप्लाय करायचं, कोण कोण अप्लाय करू शकतं किंवा वयोमर्यादा काय असावी याबाबतची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वाचे व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, भारत सरकारच्या रक्षा मंत्रालयाच्या अंतर्गत गट क संवर्गातील विविध पदे परमनंट पद्धतीने भरली जात आहे आणि यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून 7 जानेवारी 2025 पासून 6 फेब्रुवारी 2025 पर्यंत दिलेल्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे। मित्रांनो, या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देखील दिलेली आहे, तिथे जाऊन देखील तुम्ही अप्लाय करू शकणार आहात। यामध्ये मित्रांनो अकाउंटंट, स्टेनोग्राफर, लोअर डिव्हिजन क्लर्क, स्टोअर कीपर, फोटोग्राफर, फायरमॅन, कुक, लॅब अटेंडंट, मल्टीटास्किंग स्टाफ, ट्रेड्समॅन, मेट, वॉशरमॅन, कार्पेंटर आणि टीन स्मिथ सारखी महत्वाची पदं भरली जात आहे। प्रत्येक पदासाठी टोटल किती वॅकन्सीज असणार आहे, कॅटेगरीनुसार वॅकन्सीचं डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे ते तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात। मित्रांनो, यामध्ये अकाउंटंट या पदासाठी लेवल 5 नुसार 29,200 ते 92,300 इतका पगार दिला जाणार आहे। स्टेनोग्राफर ग्रेड 2 या पदासाठी 25,500 ते 81,100 इतका पगार, तर लोअर डिव्हिजन क्लर्क, स्टोअर कीपर, फोटोग्राफर, फायरमन आणि कुक या पदांसाठी 19,900 ते 63,200 इतक्या स्केलनुसार तुम्हाला पगार दिला जाणार आहे। या व्यतिरिक्त मित्रांनो बाकीचे जे पद आहे, लॅब अटेंडंट, मल्टीटास्किंग स्टाफ, ट्रेड्समॅन, मेट, वॉशरमॅन, कार्पेंटर अँड जॉइनर आणि टीन स्मिथ या पदांसाठी 18,000 ते 56,900 याप्रमाणे तुम्हाला पगार दिला जाणार आहे। मित्रांनो, आता प्रत्येक पदासाठी तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असायला हवं याचे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे। अकाउंटंट या पदासाठी 30 वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे। कॉमर्स विषयातून तुमची पदवी झालेली आहे किंवा 12वी तुमची झालेली आहे आणि कॅश किंवा अकाउंटंट या क्षेत्रात तुमच्याकडे 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकणार आहात। पुढचं पद जे आहे स्टेनोग्राफर ग्रेड 2 या पदासाठी 18 ते 27 दरम्यान तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे। या व्यतिरिक्त 12वी तुमची पास असणं आवश्यक असणार आहे आणि या व्यतिरिक्त तुमच्याकडे हे जे स्किल आहे हे स्किल असणं आवश्यक असणार आहे। पुढचं जे पद आहे लोअर डिव्हिजन क्लर्क हे पद असणार आहे, ज्यासाठी 18 ते 27 वर्षापर्यंत तुमचं वय या ठिकाणी मागितलेलं आहे। 12वी तुमची पास असणं आवश्यक असणार आहे। या व्यतिरिक्त 30 वर्ड पर मिनिट इंग्लिश किंवा 25 वर्ड पर मिनिट हिंदी इतका टायपिंग स्पीड तुमचा मॅन्युअल टायपरायटरवरती असणं आवश्यक असणार आहे, किंवा जर 35 वर्ड पर मिनिट इंग्लिश किंवा 30 पर मिनिट हिंदी इतका टायपिंग स्पीड तुमचा कम्प्युटरवरती असेल तरी देखील तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकणार आहात। पुढचं जे पद आहे स्टोअर कीपर हे पद असणार आहे। 18 ते 27 वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे। 12वी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून तुमची उत्तीर्ण आहे तर तुम्ही अप्लाय करू शकणार आहे। मात्र 1 वर्षाचा तुमच्याकडे स्टोअर हँडलिंगचा एक्सपिरियन्स असणं आवश्यक असणार आहे। फोटोग्राफर हे जे पद आहे यासाठी 12वी आणि 12वी नंतर फोटोग्राफीचा डिप्लोमा तुमचा झालेला असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकणार आहे। यामध्ये 3 वर्षाचा फोटोग्राफीचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तर तुम्हाला ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे। नसेल तरी देखील तुम्ही फोटोग्राफर या पदासाठी अप्लाय करू शकणार आहात, मात्र त्यासाठी तुमची 12वी असणं आवश्यक असणार आहे आणि त्यानंतर फोटोग्राफीचा डिप्लोमा देखील या ठिकाणी मागितलेला आहे। आता पुढचं जे पद आहे मित्रांनो फायरमन हे पद असणार आहे। तुम्ही बघू शकता फक्त 10वी तुमची उत्तीर्ण आहे तो तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकणार आहे, मात्र तुमची हाईट, वेट, चेस्ट आणि आयसाईट या पदासाठी या ठिकाणी चेक केली जाणार आहे। दिलेल्याप्रमाणे तुमचे हे पॅरामीटर जे आहे ते या ठिकाणी असणं आवश्यक असणार आहे। आता टेक्निकल मध्ये तुम्ही बघू शकता फायर फायटिंगचा तुमच्याकडे काही अनुभव असेल, त्या संदर्भात तुमच्याकडे काही नॉलेज असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे। कुक या पदासाठी मित्रांनो 18 ते 25 वर्ष वय तुमचं मागितलेलं आहे। 10वी तुमची उत्तीर्ण असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकणार आहे। या व्यतिरिक्त लॅब अटेंडंट, मल्टीटास्किंग स्टाफ, ट्रेड्समॅन, मेट, वॉशरमॅन, कार्पेंटर अँड जॉइनर आणि टीन स्मिथ या प्रत्येक पदासाठी मित्रांनो 10वी तुमची कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून म्हणजे बोर्डातून उत्तीर्ण आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे। या व्यतिरिक्त दिलेल्या फील्डची नॉलेज तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे। दिलेला ट्रेड्स तुमचा कम्प्लीट असणं आवश्यक असणार आहे। त्याचे देखील डिटेल तुम्ही संपूर्ण या ठिकाणी बघू शकणार आहात। यामध्ये मित्रांनो जे रिझर्व्ह कॅटेगरीचे उमेदवार आहेत त्यांना वयाची विशेष सूट असणार आहे। जसे की ओबीसी असेल तर त्यांच्यासाठी 3 वर्ष वयाची विशेष सवलत देण्यात आलेली आहे। एससी एसटी साठी 5 वर्ष, फिजिकली डिसेबल लोकांसाठी 10, 13 आणि 15 वर्षे अनुक्रमे त्यांच्या कॅटेगरीनुसार
तर एक्स सर्व्हिसमन, सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई, विडो, डायव्हर्स वुमेन यांच्यासाठी देखील वयाची विशेष तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मोड ऑफ सिलेक्शन मध्ये तुम्ही बघू शकता सर्वप्रथम तुमची या सर्व पदांसाठी ऑनलाईन टेस्ट घेतली जाणार आहे. ऑनलाईन टेस्ट तुमची 100 गुणांची असणार आहे, ज्यासाठी 2 तासाचा अवधी तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे. ऑनलाईन एक्झाम मध्ये तुम्हाला जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग, न्यूमेरिकल ऍप्टिट्यूड, जनरल इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस या विषयावरती प्रश्न विचारले जाणार आहे. मित्रांनो, ऑनलाईन टेस्ट क्वालिफाय केल्यानंतर तुम्हाला जी पुढची प्रोसेस आहे म्हणजे टायपिंग टेस्ट किंवा शॉर्ट हँड टेस्ट किंवा ट्रेड टेस्टसाठी या ठिकाणी बोलवण्यात येणार आहे. त्याचे देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे. मित्रांनो, ऑनलाईन टेस्ट तुम्ही क्वालिफाय केल्यानंतर 5 to 7 टाइम्स नंबर ऑफ वॅकन्सी जेवढ्या आहेत त्याच्या 5 ते 7 टाइम्स कॅन्डिडेटला या ठिकाणी पुढच्या प्रोसेससाठी बोलवण्यात येणार आहे. मित्रांनो, काही कॅन्डिडेटसाठी काही जनरल इन्स्ट्रक्शन दिले आहेत, त्या तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहे. अप्लाय करताना संपूर्ण पात्रता तुमची तपासून पाहायची आहे. क्वालिफिकेशन, एज लिमिट सर्व तपासून पाहायचे आणि त्यानंतरच अर्ज करायचा आहे. अर्ज करताना जो ईमेल ऍड्रेस, मोबाईल नंबर देणार आहे तो चालूचित्र असलेला आवश्यक असणार आहे. या व्यतिरिक्त टेस्टला जाताना तुम्हाला सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी देखील घेऊन जाणं अनिवार्य असणार आहे. यामध्ये मित्रांनो, अप्लाय करण्यासाठी हे जे संकेतस्थळ दिलेलं आहे या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. अप्लाय करताना जर कोणत्या प्रकारची अडचण आली तर दिलेल्या क्रमांकावरती देखील तुम्ही संपर्क साधू शकणार आहात. आता मित्रांनो, अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या संकेतस्थळावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुमच्यासोबत अशा पद्धतीचे एक इंटरफेस ओपन होणार आहे. यामध्ये या अगोदर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर रजिस्टर्ड कॅन्डिडेट या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकणार आहात. मात्र तुम्ही नवीन या वेबसाईटवरती आला असाल तर तुम्हाला न्यू युजर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचे एक इंटरफेस ओपन होईल. यामध्ये संपूर्ण डिटेल तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे. ऍप्लिकेशन करण्याची प्रोसिजर देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात. कशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी ऍप्लिकेशन करू शकणार आहात, कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे, संपूर्ण डिटेल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. यामध्ये मित्रांनो, या बॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचे एक नवीन इंटरफेस ओपन होईल. यामध्ये हा फॉर्म तुम्हाला व्यवस्थित भरायचा आहे. तो भरल्यानंतर हे जे 2 बॉक्स आहे या बॉक्सवरती तुम्हाला क्लिक करून सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर एक रेफरन्स नंबर आणि पासवर्ड तुम्हाला प्राप्त होईल. तो रेफरन्स नंबर आणि पासवर्ड घेऊन तुम्हाला बॅक यायचा आहे आणि रजिस्टर्ड कॅन्डिडेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. रजिस्टर्ड कॅन्डिडेट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही खाली स्क्रोल डाऊन करत बघू शकता. इथे तुमचा रेफरन्स नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुमचे संपूर्ण पर्सनल डिटेल, एज्युकेशनल डिटेल, एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स डिटेल तुम्हाला भरायचे आहे आणि यामध्ये तुमच्या ऍप्लिकेशनची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. अशा पद्धतीने मित्रांनो, ऍप्लिकेशन करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वाचे व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी करत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.